नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार कापसाचा भाव 8,000 पार, चला जाणून घेऊयात। तर बघा मित्रांनो, कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव हा 5 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती आला आहे। कुठेतरी याचा दबाव देशांतर्गत बाजारामध्ये दिसत आहे। सोबतच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा जसं आपण सांगितलं होतं तसंच घडत आहे आणि 1 जून पासून कापसाच्या भावावरती दबाव दिसत आहे। कारण खरीप हंगामासाठी आवश्यक असणारं खत बियाणं यांच्या खरेदीसाठी कास्तकार बांधव आपल्यापाशी शिल्लक असणारा कापूस विक्रीस आणत आहे आणि यामुळे कुठेतरी कापसाचा बाजारभाव घटताना दिसत आहे। परंतु 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी सुधारणार आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री घटणार आहे। घटणाऱ्या या कापसाच्या विक्रीमुळे कापसाच्या भावाला 200 रुपयापर्यंत आधार मिळणार आहे आणि जो कापसाचा भाव सध्या 7,000 ते 7,500 दरम्यान आहे, हा कापसाचा भाव 15 जून नंतर 200 रुपयांनी वाढून 7,200 ते 7,700 दरम्यान पोहोचणार आहे। पण 8,000च्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कापसाचा भाव कमीत कमी जून महिन्यात तर 8,000 पार होऊ शकतच नाही। जुलै ऑगस्ट मध्ये जर अनुकूल परिस्थितीत कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये 8,000 पार गेली तर आश्चर्य वाटायला नको, पण भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येईल याची काही शक्यता इथे दिसत नाही। म्हणून कापसाची विक्री करायची असेल तर आपण 15 जून नंतर चांगला बाजारभाव बघून तिथं जर कापूस विकला तर आपला होईल फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र।
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रांनो मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।